नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आपल्याकडं भाषेमध्ये एक प्रकार आहे ज्याला आपण शालजोडी म्हणतो आणि अगदी गावंढाळ भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्याला कुचकं बोलणं म्हणतात. अशा प्रकारच्या भाषेतली ही कविता मी आज तुम्हाला ऐकविणार आहे, ज्याला शालजोडी म्हणतात. परवाच 3 मेच्या परीक्षा रद्द झाल्याची घोषणा नीटच्या परीक्षा शासनानं केली आणि असंख्य विद्यार्थी त्याच्यामुळं भ्रमनिरास झाला त्यांचा आणि काही डिप्रेशनमध्ये गेले, काही अंतर्मुख झाले आणि काय या व्यवस्थेपुढं करावं हे त्यांना कळना गेलं आणि म्हणून त्याच्यावरच ही एक कविता मी केलेली आहे. ऐकूया, नक्कीच आवडेल तुम्हाला. कवितेचं शीर्षक आहे एवढं काय त्यात. कवितेचं शीर्षकच असं आहे एवढं काय त्यात, कारण आपण एवढे बधीर झालोत की आपल्याला आता कशाचंच काही वाटेना. तोडला असेल विश्वास तर एवढं काय त्यात, तोडला असेल विश्वास तर एवढं काय त्यात, फोडला असेल पेपर तर एवढं काय त्यात, फोडला असेल पेपर तर एवढं काय त्यात. खूपच अभ्यास केला होता तर पोरं पुन्हा करतील की, खूपच अभ्यास केला होता तर पोरं पुन्हा करतील की. काढलंच असेल कर्ज तर बाप व्याज भरतील की, काढलंच असेल कर्ज तर बाप व्याज भरतील की. काळे धंदे करणाऱ्याला कधी राहू द्या की फायद्यात, काळे धंदे करणाऱ्यालाही कधी राहू द्या की फायद्यात. आणि फोडला असेल पेपर तर एवढं काय त्यात. रोजच असे कितीतरी लोक गुन्हे करतात, रोजच असे कितीतरी लोक गुन्हे करतात. सुटून यायला दुसऱ्यांचे पुन्हा खिसे भरतात. आहेतच की पळवाटा इथे कायद्यात, आहेत की पळवाटा इथे भरपूर कायद्यात. आणि फोडला असेल पेपर तर एवढं काय त्यात. नसेल धाक पोलिसांचा त्याला कोण काय करणार, नसेल धाक पोलिसांचा कोणाला त्याला कोण काय करणार. हातबल झालेला माणूसच इथे त्यांचे पाय धरणार. आजवर किती तथ्य दिसले त्यांच्या वायद्यात, आजवर किती तथ्य दिसले पोलिसांच्या वायद्यात. आणि फोडला असेल पेपर एवढं काय त्यात. एखादं वर्ष वाया गेल्यानं असं काय होणार, काय आभाळ कोसळणार आहे काय. एखादं वर्ष वाया गेल्यानं असं काय होणार. डॉक्टर व्हायला पोरगं फक्त 10 वर्ष घेणार. सुपातले कधी ना कधी जाणारच की जातात, सुपातले निष्पाप पोरं कधी जाणारच की जात्यात. आणि फोडला असेल पेपर एवढं काय त्यात. लहान तोंडी मोठा घास आपण तरी घ्यावा कसा, लहान तोंडी मोठा घास आपण कसा घ्यावा. आणि कसं म्हणायचं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आपण लहान माणसं कसं म्हणणार आपण. लहान तोंडी मोठा घास तरी आपण कसा घ्यावा आणि कसं म्हणायचं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. वरपासून खालीपर्यंत नेहमीच जुगाड होत्यात. आणि फोडला असेल पेपर तर एवढं काय त्यात. कायदा कसा असतो ते गुन्हेगाराला कळू द्या की. किंवा माझ्या शेवटच्या ओळी आहेत या शाल जोडीतल्या. कायदा कसा असतो ते गुन्हेगाराला कळू द्या की. आणि नागडं करून त्याला एकदा लोकांसमोर पळू द्या की. काय बिघडलं. कायदा कसा असतो ते गुन्हेगाराला कळू द्या की. आणि नागडं करून त्याला एकदा लोकांसमोर पळू द्या की. जाऊ द्या की त्याची इज्जत याय जायच्या रस्त्यात, जाऊ द्या की त्याची इज्जत याय जायच्या रस्त्यात. आणि फोडला असेल पेपर एवढं काय त्यात. बरोबर आहे की नाही. तोडला असेल विश्वास तर एवढं काय त्यात, तोडला असेल विश्वास तर एवढं काय त्यात. आणि फोडला असेल पेपर तर एवढं काय त्यात. आम्हाला कशाचंच काही सोयरसुतक राहिलं नाही. आम्ही परीक्षा रद्द करू, पुन्हा दुसरी घेऊ, एवढं काय त्यात. देतील पोरं परीक्षा, करतील पोरं अभ्यास. आवडली तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.